पुढे पुढे इथे ये ना, एबीपी कुठे गेलो? खाली ये. प्रमोद घूम दे. सीमा जाधव रेडी चला. हे झालं का? आर पाटील जे भाजपचे आहे ते म्हणाले की शिवाजी महाराज हे पाटीदार होते. आता शिवाजी महाराजांचं गुजरातीकरण करण्याचा प्रयत्न सुरू झालाय का? शिवाजी महाराज पाटीदार होते हे कोणी कुठला जावाई शोध आहे? काय असतं, प्रत्येकाच्या पुढ्या कुठून ना कुठून तरी आलेलं असतात. नो डाऊट असेल त्यांची ते काय म्हणतात ती फॅमिली ट्री असेल, परंतु शिवाजी महाराज बॉर्न अँड बॉटम महाराष्ट्राचे आहेत. महाराष्ट्रासाठी आणि मराठी म्हणजे त्यांनी जे स्वराज्य हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ते महाराष्ट्रात केलं. महाराष्ट्राच्या मराठी माणसे, मराठी मावळे सर्व 12 बलुतेदार सगळ्या जाती अगडपगड जातीच्या लोकांना मावळे म्हणून ती संघटन उभं केलं, एक स्वराज्य उभं केलं. तर पाटीदार हा आता हे आलं कुठून ऐन निवडणुकीमध्ये? म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचं गुजरातीकरण करायचं आणि ती जी महापुरुष आहेत ती स्वतःकडे ओढायची आणि त्यांचं जे वलय आहे, त्यांच्या भोवतीचं वलय आहे ते इनकॅश करायचं. म्हणजे ह्याला किती खालच्या पातळीचं आणि नीच पातळीचं राजकारण हे लोक करतायत, प्रत्येक ठिकाणी करतायत. आता महाराजांनाही सोडत नाहीत. अशा लोकांचं यांच्याबद्दल काय बोलणार? यांचा निषेधच करावा लागेल. रायगड करा ना दोन तास. शिवाजी महाराज पाटीदार होते. बारा वाजता ना आम्ही रे साहेब भाजपचा प्रदेशाध्यक्ष आहे 11 गुजरातचा आणि केंद्रीय मंत्री आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.